भारतात अशी अनेक मंदिरं किंवा अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्याची रहस्य आजपर्यंत विज्ञानाला सुद्धा उलगडता आलेली नाहीये. असं म्हणतात, जिथं विज्ञानाला सुद्धा प्रश्न पडतो तिथं उत्तर माणसाच्या श्रद्धेत सापडतं. असंच विज्ञानाला सुद्धा कोड्यात पाडणारं एक मंदिर म्हणजे भारताचं जगन्नाथपुरी मंदिर. साक्षात भगवान जगन्नाथाच्या या मंदिराबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी पूर्वा नेर्लेकर. आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत. भारतातील 7 पवित्र नगरींपैकी एक नगरी, अशी ही पवित्र नगरी भारताच्या ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवर वसलेली आहे. पूर्वी याच भागाला उत्कल असं म्हणून ओळखलं जायचं. पुरुषोत्तम क्षेत्र, नीलगिरी, नीलांचल, जगन्नाथपुरी या नावानी हे छोटंसं गाव ओळखलं जायचं. साधारण 11व्या शतकात राजा अनंतवर्मन यानं जगन्नाथ मंदिर बांधायला सुरुवात केली आणि 12व्या शतकात राजा अनंगभीम देवा यांनी हे मंदिर पूर्ण केलं. अत्यंत सुंदर असणारं हे मंदिर अनेक भाविकांचं श्रद्धास्थान झालेलं आहे. या मंदिरामध्ये म्हणजे आपण कुठल्याही मंदिरात जेव्हा जातो तेव्हा तिथं असणारी जी मूर्ती आहे ती एकतर धातूची असते किंवा मग ती पाषाणाची बनवलेली असते. पण या मंदिरात ज्या मूर्ती आहेत त्या लाकडाने बनवलेल्या आहेत. या मंदिरात 3 मूर्ती आहेत. एक भगवान जगन्नाथांची, दुसरी त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बालभद्र या दोघांच्या मूर्ती आणि जगन्नाथाची मूर्ती, अशा 3 मूर्ती या मंदिराच्या गाभाऱ्यात आहेत. या मूर्ती दर 12 वर्षांनी बदलण्याची प्रथा या गावात आहे आणि या मूर्ती जेव्हा बदलल्या जातात तेव्हा संपूर्ण गावातले लाईट्स बंद केले जातात. या मंदिराला CRPFचे जवान घेरा देतात, सुरक्षा देतात आणि मग या मूर्ती बदलल्या जातात. या मूर्ती बदलणारे जे गुरुजी असतात त्या गुरुजींच्या हाताला ग्लोव्स घातले जातात आणि डोळ्याला पट्टी बांधली जाते, म्हणजे कोणीही या मूर्ती बदलताना पाहू नये असा यामागचा हेतू असावा. या मूर्ती बदलताना या जुन्या मूर्तींमधून काढून नवीन मूर्तींमध्ये एक पदार्थ घातला जातो ज्याला ब्रह्म पदार्थ असं म्हटलं जातं. हा जो पदार्थ आहे म्हणजे नेमकं काय आहे असं जेव्हा हे कार्य पार पाडणाऱ्यांना गुरुजींना विचारलं गेलं तर ते असं सांगतात की काहीतरी धडधडणारं, काहीतरी सशासारखं उड्या मारणारं आमच्या हातामध्ये होतं आणि ते आम्ही नवीन मूर्तींमध्ये घातलं. ते नेमकं काय होतं कुणालाच माहिती नाही, पण यामागं एक आख्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे अशी की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा देहत्याग केला तेव्हा त्यांचं जे शरीर होतं ते 5 तत्वांमध्ये विलीन झालं, पण त्यांचं जे हृदय होतं ते मात्र जिवंत राहिलं. आणि ते धडधडणारी जी गोष्ट आहे, जी जिवंत गोष्ट आहे, ते म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णांचं हृदय आहे असं म्हटलं जातं. दुसरं, जेव्हा आपण या मंदिराच्या स्थापत्याचा विचार करतो तेव्हा हे मंदिर अत्यंत भव्य क्षेत्रात उभारलं गेलेलं आहे. या मंदिराचं जे सगळ्यात मोठं शिखर आहे ते साधारण 214 फूट इतकं उंच आहे. सर्वसाधारण कुठल्याही वास्तूची जी सावली असते ती दिवसाच्या कुठल्या ना कुठल्या तरी वेळी कुठल्या ना कुठल्या तरी भागात पडत असते, पण या मंदिराच्या सगळ्यात उंच शिखराची सावली आज तागायत कुठेही पडलेली नाही. काय स्थापत्याचा अद्भुत नमुना म्हणायचा की परमेश्वराची माया म्हणायची. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही मंदिरावरून, कुठल्याही वास्तूवरून पक्षी उडतात, पक्षी कुठेतरी जाऊन बसतात, पण या मंदिरावरून आज तागायत एकही पक्षी उडालेला नाहीये आणि म्हणूनच इथं कुठल्याही विमानाला किंवा चॉपरला जायला शासनानं बंदी घातलेली आहे, म्हणजे अगदी नो फ्लाय झोन म्हणून हा साधारण तो भाग डिक्लेअर केला गेला. त्यानंतर या मंदिराच्या शिखरावरती एक ध्वज आहे, जो ध्वज कायम वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे या मंदिरावरती एक चक्र आहे ज्याला नीला चक्र असं म्हटलं जातं आणि आपण या गावाच्या कुठल्याही बाजूला असू, कुठूनही आपण ते चक्र जरी पाहिलं तरी त्याचं तोंड आपल्याकडेच आहे असं आपल्याला जाणवतं. या मंदिराला 4 दरवाजे आहेत. यापैकी जो सिंह दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा मानला जातो आणि या सिंह दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला जेव्हा आपण असतो तेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला येत असतो, पण ज्या क्षणी आपण आत पाऊल टाकतो त्या क्षणी हा लाटांचा आवाज
पूर्णपणे बंद. आणि जेव्हा पुन्हा आपण बाहेर पाऊल टाकतो, पुन्हा आपल्याला तो समुद्राच्या लाटांचा आवाज यायला लागतो. या मंदिरात जो प्रसाद बनवला जातो, तो प्रसाद एका वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. म्हणजे मोठ्याच्या मोठ्या लाकडी चुलीवर 7 पातेली रचून हा स्वयंपाक म्हणजे हा प्रसाद बनवला जातो. तर यामध्ये जे सगळ्यात वरचं पातेलं आहे 7 नंबरचं, त्यातला प्रसाद सगळ्यात आधी शिजतो आणि जे खालचं पातेलं आहे त्यातला सगळ्यात शेवटी शिजतो. म्हणजे किती अद्भुत आहे बघा हे. आणि विशेष म्हणजे 4 धामांमध्ये विष्णूचं सदा भ्रमण होत असतं असं म्हणतात. आणि जिथं जगन्नाथ धाम आहे तिथं भगवान विष्णू हे भोजनासाठी येतात असं म्हटलं जातं. त्यामुळेच तर काय, या मंदिरात जो प्रसाद तयार केला जातो तो कधीच वाया जात नाही किंवा कधीच कमीही पडत नाही. अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं इथला प्रसाद दिला जातो. म्हणजे अगदी लाखो माणसं जरी असतील तरी त्यांना हा प्रसाद पुरणार आणि शेवटचा माणूस जेव्हा जेवून उठेल तेव्हा हा प्रसाद संपलेला असतो, एक कण सुद्धा वाया जात नाही. असं हे सुंदर रहस्यमयी आणि अनेक लोकांचं श्रद्धास्थान म्हणजे जगन्नाथपुरी मंदिर. या व्हिडिओमध्ये मी जगन्नाथपुरीचं प्रत्येक रहस्य शक्यतो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या खजिन्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. बाकी आणि कुठल्या कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत